आम्ही निघालोय ऐरोलीच्या गणपती बाप्पांचं दर्शन करायला। तर पाहू शकता किती सुंदर अशी आरास केलेली आहे। आणि आता आपण दर्शन घेऊया पहिल्याच गणपती बाप्पाचं। खूप छान अशी थीम होती आणि दर्शनास्थळी असे छान उंदीर बाप्पा होते। उंदीर मामाचे दर्शन घेऊन पुढे तुम्हाला हा देखावा दाखवते। एंट्रीला असे दोन छान पुतळे होते। शिवाजी महाराजांचा किल्ल्याची थीम दाखवली होती। हा ऐरोलीचा महाराजा आहे। तर दोन्ही बाजूनी अशी तोफ दाखवलेली आहे आणि हे सगळं पाहून खरंच खूपच छान वाटत होतं, मन प्रसन्न होत होतं। आतमध्ये एंट्री करता क्षणी शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि असे वेगवेगळे ऐतिहासिक क्षण त्यांनी तिथे दाखवले होते आणि खाली त्याची माहिती लिहिलेली होती। तर आपण पाहूया काय होते ते दृश्य। आणि मूर्ती तर एवढी भव्य होती की अगदी पाहूनच मन मंत्रमुग्ध झाले। खूपच उंच होती, अगदी मानवरती करून पाहायला लागत होती एवढी उंची। आणि खरंच हा ऐरोलीचा महाराजा आहे। तुम्ही पाहू शकता खूप मूर्ती मोहकही होती आणि खूप मोठी होती। हा भाविकांसाठी छोटा गणपती बाप्पा खाली दर्शन करण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी। आणि ही बाप्पाची खूप मोठी मूर्ती अशी आणि भरपूर भाविक होते। आणि बाजूला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची छोटीशी मूर्ती ठेवली होती। मी ऐरोलीचा सेक्टर 4चा राजा बघायला चाललोय आणि आम्ही पाहू शकता स्कूटीवर प्रवास चालू आहे आणि आम्ही 4 जण बसलोय। स्वतः पाहूया आपण सेक्टर 4चा राजा घेऊन मी आले आहे सेक्टर 4चा ऐरोलीचा गणपती बघायला। आणि आता आपण पाहूया तो गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाता क्षणीच प्रथमच अशी भव्य दिव्य ही मूर्ती बाप्पाची दर्शनास नजरेस पडते आणि सुंदर असा हा निसर्गरम्य देखावा त्यांनी केलेला आहे। ही छोटी मूर्ती पूजेसाठी ठेवलेली आहे आणि पाठीमागून अगदी भव्य दिव्य अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे। दर्शन घेतली काढली। खरंच बाप्पा खरंच गोड दिसत होते खूप।
आहे दत्तगुरु मंडळ ऐरोली सेक्टर 4चा ऐरोलीचा राजा महागणपती। आता आलो आम्ही सेक्टर 10 मध्ये आणि सेक्टर 10च्या गणपतीची आरास पहा। अशी फुल रोडनी लाइटिंग केलेली आहे आणि त्यामुळे खूप झगमगाट आहे आणि खूपच छान वाटतंय। तर आता आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया। खूपच भव्य अशी मूर्ती होती आणि खूपच मनमोहक अशी वाटत होती ती। बाप्पाची धोती पिवळ्या असल्यामुळे असं छान उठून आली होती आणि बाजूलाच शिवशंकराचा देखावा होता। एका बाजूने गणपतीची मूर्ती आणि एका साईडनी असं शंकराचं रूप दाखवलेलं होतं आणि त्यामुळे ती मूर्ती अजूनच सुंदर वाटत होती। गणपती बाप्पा मोरया। हा आहे आमच्या सेक्टर 10 ऐरोलीचा राजा, आमचा ऐरोलीचा गणपती बाप्पा। सुंदर आहे हे गणेश। अशा पद्धतीने आम्ही बाप्पांचे दर्शन घेतले। तुम्हालाही दर्शन घडवले तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका। धन्यवाद। तर असंच बाप्पाचा आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी राहू दे। गणपती बाप्पा मोरया।